काँग्रेस नेते नाना पटोले आपल्यासोबत आहेत। काल अशोक चव्हाणांनी भोकरमध्ये नाना पटोले यांच्यावर टीका केलेली आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। साहेब, काल अशोक चव्हाण यांनी भोकर मतदारसंघामध्ये आपल्यावर टीका केली आहे। आपण विधान परिषदेचा जर अध्यक्षपदाचा जर राजीनामा दिला नसता तर हे सरकार कोसळलं नसतं, अशी टीका त्यांनी आपल्यावर केली। त्यांनी ते नोट मोजायच्या मशीन ठेवलेल्या होत्या। बांधकाम मुख्यमंत्री असलेला माणूस राज्याचा बांधकाम मंत्री होतो आणि त्याच्यानंतर 2.5 वर्ष नोट मोजायच्या मशीनी ठेवल्या होत्या। ते नोट मोजायच्या मशीनी त्यांच्या बंद पडल्या माझ्या राजीनामा दिल्यामुळे। त्यामुळे ते काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। त्यांना माहित होतं की पक्षाच्या श्रेष्ठीने जेव्हा आदेश दिले त्याचं पालन करायचं असतं, ते मी केलं। ते त्यांनाही माहिती आहे। पण आता बोलायचं म्हणून बोलायचं अशा पद्धतीचं जे असेल, पण त्यांचं जे काही स्थिती आता नांदेडमध्ये आपण पाहतोय, त्यांनी आता राज्याच्या राजकारणात नाही, आता गल्लीच्याही राजकारणात त्यांना किंमत राहिलेली नाही या नांदेडमध्ये, असं चित्र आपण पाहतोय। त्याच्यामुळे त्यांच्यावर मला फार प्रतिक्रिया द्यायची गरज पडत नाही। नाना पटोलेंसारखा बेजबाबदार माणूस मी पाहिला नाही, असंही अशोक चव्हाण म्हणाले। आणि त्यांच्यामुळं पक्षाची वातायत होत आहे, काँग्रेस पक्षाची, असंही ते बोलले। वा वा वा। म्हणून ते साखर कारखान्याला 150 कोटी रुपये भेटलेत, राज्यसभा भेटली। हे जे ज्या निस्तेनं पक्षामध्ये काम करत होते, स्वतः ज्या पक्षात राहायचं त्या पक्षाला छेद करायचं, हे जो धंदा ते करत होते, ते धंदा नाना पटोले करत नाही। नाना पटोले मॅच फिक्सिंग करत नाही। मोहन हंबार्डेचं प्रकरण सगळ्यांनाच माहिती आहे। त्याला हरवण्यासाठी उभं ठेवणारा हाच अशोक चव्हाण, ते मला पक्षाचं लाईन समजावून सांगणार काय? यामुळे मी त्यांना सांगतोय की ते जास्त माझ्या अंगावर येऊ नये त्यांनी, नाही तर माझ्याजवळ खूप अंडे पिल्ले आहेत। जसं ते बम नावाचं आमदार तो त्यांच्या पक्षाचाच, आता त्यांनी विधानसभेमध्ये यांची खूप अंडे पिल्ले काढली, त्याच्यापेक्षा जास्त माझ्याजवळ आहेत। त्यामुळे एक मर्यादात राहून मी पण उत्तर देऊ शकतो, पण जास्त मर्यादा ते तोडतील तर मग मला खूप मर्यादा तोडता येतं आणि त्या पद्धतीचं वक्तव्य मला करता येईल। पण मला आत्ता त्या भानगडीत जायचं नाही आहे। काँग्रेस पक्षाचा जो जाहीरनामा आहे, जी गॅरंटी आहे, जे आमच्या नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंनी दिली, ती लोकांपर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे। ज्या लोकांच्याबद्दल मला बोलायचंच नाही त्याच्याबद्दलची आत्ता मला प्रतिक्रिया द्यायची काही गरज नाही। शेवटचा प्रश्न साहेब, आपल्याला मंत्रिपद पाहिजे होतं, मंत्री व्हायचं होतं म्हणून आपण राजीनामा दिला असं सुद्धा बोलला। तुम्ही मुख्यमंत्र्याचे मंत्री झालात आणि मंत्रिपद झाल्यानंतर तुम्हाला लोकलेखा समितीचा अध्यक्ष व्हायचा होता। सगळी पदं त्यांनाच बघायची होतीत ना। म्हणजे हे सत्तापिपासू लोक आहेत। सत्तापिपासू लोक दुसऱ्यांच्याबद्दलही तोच विचार करतात। नाना पटोले सत्तेसाठी नाही, नाना पटोले जनतेसाठी आणि काँग्रेस पक्षासाठी लढतोय। हे छाती पाडून मला हनुमानसारखं दाखवू शकत नाही, पण ते जनतेला माहिती आहे आणि म्हणून मला महाराष्ट्रामध्ये रिस्पॉन्स आहे। मी अध्यक्ष झाल्यापासून अनेक निवडणुका जिंकल्या नाही, आताच्या निवडणुका आम्ही लोकसभेच्या जिंकू। यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।